नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधील मौजे वाघापूर इथल्या दलित समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विधानसभा भवनाच्या दिशेने शांततामय पायी लॉंग मार्च सुरू झाला. महार समाजाच्या हक्काच्या जमिनीवर गावाने क्रीडांगणाची मागणी केली होती. या समाजानेही उदारमतवादी धोरण ठेवून त्यातील काही जमीन क्रीडांगणासाठी देण्याचा ग्रामसभेत निर्णय घेतला. पण याच वेळी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्याचा ठराव ही ग्रामसभेने मंजूर केला होता. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठराव होऊनही याकडे दुर्लक्ष केले होते. समाजाने याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. पण या पाठपुराव्याला यश न आल्याने समाजाने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाघापूर ते नागपूर विधान भवन असा लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला. समाज बांधवांनी आपली घरेदारे बंद करून मुलाबाळांसह लॉंग मार्चमध्ये सहभाग घेतला. गट नंबर 2 मधील पारंपरिक वहिवाट असलेल्या जागेबाबतचे निर्णय तसेच प्रवेशद्वारास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्याचा ग्रामसभा ठराव यांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा लॉंग मार्च निघाल्याचे सांगण्यात आले. समाजाने दिलेल्या माहितीनुसार हा मार्गक्रमण पूर्णपणे संविधानिक व शांततामय पद्धतीने सुरू आहे. समाजातील अनेक नागरिकांनी ऐक्य दर्शवित राहत्या घरांना कुलूप लावून या लॉंग मार्चमध्ये सहभाग घेतला असून हा लॉंग मार्च कोल्हापूरपर्यंत पायी प्रवास करत अधिवेशनाच्या दिशेने पुढे जात आहे. या लॉंग मार्चमुळे वाघापूरच्या दलित वस्तीमध्ये शुकशुकाट पसरला आहे. वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कमानीला दिले पाहिजे म्हणून लढा चालू आहे. हा लढा अतिशय अनेक निवेदन शासकीय आणि आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांना देऊन दिली. हा निवेदनाचा विचार केला नाही. शासनाने वेळ काढून धंदा केलेला आहे. म्हणून वाघापूरकरांनी निर्णय घेतला की आजच्या हिवाळी अधिवेशनाला वाघापूर ते नागपूर ही पायी लॉंग मार्च काढलेला आहे. या लॉंग मार्चला कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेने सरवडच्या बहु समाज सर्वांनी कागल तालुका असेल, भुदरगड तालुका असेल, करवीर तालुका या सर्व तालुक्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला. हा लढा यशस्वी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या बाबासाहेब आंबेडकरांचे नाव या कमानीला लागलंच पाहिजे. यासाठी हा लढा अत्यंत शांतपणे मोर्चा चाललेला आहे. हा मोर्चाला सर्व स्तरावर पाठिंबा मिळत आहे. तरी आपण सर्वांनी यामध्ये सामील व्हावं आणि मोर्चाला सहभागी व्हावं एवढीच आपल्याला आंबेडकरी वतीच्या परिमल पक्षाच्या वतीनं आपल्याला विनंती. आणि याकरिता आपण इथून वाघापुरापासून नागपूरला जाण्यासाठी सज्ज असलेल्या या तमाम भगिनींना, त्यांच्या बरोबर असलेल्या लहान मुलांना, 80 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि या बहादर भीमसैनिक तरुणांना पहिल्यांदा आम्ही सलाम करतो, वंदन करतो. बंधूंनो, असं आंदोलन मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरानंतर आता होत नाहीये आणि ते आंदोलन तुम्ही हाती घेतलेलं आहे. ज्यावेळी आपल्याला मागण्या करून न्याय मिळत नाही, ज्यावेळी प्रशासनाकडे आपण भूमिका मांडलेली असते आणि प्रशासन त्यामधला तोडगा काढत नाही, आपल्या मागण्याला फाटा दिला जातो, त्यावेळी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार आपल्याला जे लोकशाहीमध्ये हक्काने अधिकार आहेत, हे अधिकार आपल्याला मिळवण्यासाठी महिला आहेत, तरुण आहेत, बालक आहेत, वृद्ध आहेत, सगळ्यांनी सहभागी झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो, या लढ्यामध्ये तुमच्या पाठीशी कोल्हापूर जिल्ह्याबरोबर पंचक्रोशीतील
सांगली, सातारा, सोलापूर आणि अगदी पंढरपूर, पुणे यापासून ते नागपूरपर्यंतच्या सगळ्या जिल्ह्यातली आंबेडकरवादी जनता या वाघापूरच्या 72 भीमसैनिक आणि भगिनींच्यासाठी मदत घेऊन रस्त्यात पुढे उभा राहिलेली आहे. ती मदत घेऊन आपला पहिला जिल्ह्याच्या बाहेरचा बहादर नेता डॉक्टर महेश कांबळे साहेब, डॉक्टर महेश कांबळे साहेब हे बेडगचे आमचे बहादर नेते आहेत. त्यांच्या गावामध्ये या महाराष्ट्रातला पहिला लढा झाला. तो लढा असा आहे, त्या लढ्याला नमन करूया. तो लढा कमानीसाठी. शिवराय, जय भीम, जय संविधान. मी वैभव कांबळे, वाघापूर. आम्ही सर्व वाघापूर दलित समाजाच्या वतीने वाघापूरमधील गट नंबर 2 मध्ये 39 गुंठे क्षेत्र आहे. त्यापैकी 3 गुंठे महार स्मशानभूमी, 9 गुंठे प्रचलित महार तळे आणि 27 गुंठे पड अशा नोंदी असून त्या ठिकाणी क्रीडांगण करण्याचा प्रस्ताव गावाने केल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान करण्याचा ठराव गावसभेनं 26 जानेवारी 2004 साली प्रथम ठराव करण्यात आला. त्यानंतर 2013, 2015, 2025 असे 4 ठराव ग्रामसभेमध्ये झालेले आहेत. असं असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होऊन अन्य नावाचा प्रस्ताव समोर येत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला या ठिकाणी विरोध होऊन आमच्यावर बहिष्कारासारखं कृत्य या ठिकाणी झालेलं आहे. देशाला 79 वर्ष पूर्ण होऊन स्वातंत्र्य होत असताना सुद्धा आमच्यावर बहिष्कारासारखं कृत्य होतं आहे. हे पुरोगामी भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला भूषणावं गोष्ट नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आमच्यावर बहिष्कार टाकला गेला आणि प्रशासनाकडे आम्ही गेली 6-7 महिने दाद मागतोय, पण प्रशासनानं आम्हाला कोणत्याही पद्धतीची दाद दिली नाही. याच्यावरती डेप्युटी CO यांनी सुनावणी घेतली, पण या सुनावणीमध्ये त्यांनी 5 मे 2004 साली एक शासन निर्णय झाला. त्या शासन निर्णयानुसार कोणत्याही महापुरुषांचं नाव देता येत नाही अशा पद्धतीचा आम्हाला आदेश दिला. पण आमचा ठराव 26 जानेवारी 2004 म्हणजे शासन निर्णयापूर्वी 4 महिने अगोदर झालेला आहे आणि याची दखल शासनाने घेऊन या झालेल्या गावसभेच्या ठरावानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमानीचा आम्हाला आदेश द्यावा आणि यासाठी आम्ही वाघापूर ते नागपूर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी पायी लॉंग मार्च काढून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही त्या ठिकाणी दाद मागणार आहोत आणि प्रशासनानं आम्हाला न्याय द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान या ठिकाणी उभा राहावी हीच एवढी शासनाला विनंती करतो आणि थांबतो. आम्ही वाघापूरच्या वतीनं आज लॉंग मार्च काढतो. या लॉंग मार्च काढण्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सविस्तर आम्ही सांगत आहोत. आता ही आमच्यावर आज पायी का आली? आज आमच्या घरात लहान मुलं आहेत, म्हाताऱ्या बायका आहेत, आता पूर्णपणे ह्याच्याकडे गेलेली माणसं आहेत, तरीसुद्धा आम्ही लॉंग मार्चचं सारखं आम्ही एवढं कृत्य का करत आहोत? शासन आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय द्यायला तयार नाही. 2004ला आमचे जे आहे आमची स्मशानभूमी त्यांनी उद्ध्वस्त केली. आमच्या वाडवडिलांची त्यांनी हरव उद्ध्वस्त करून कुठं नेऊन टाकलं मला माहीत नाही. तरी आम्ही गप बसलो, गावाचा एवढा मोठा संघर्ष करायला नको म्हणून. तरीसुद्धा लोकांना तिची जाण यायला तयार नाही. 2004ला त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला इथं बाबासाहेबांची कमान करून देतो आणि त्या एका मुद्द्यावर आम्ही त्यांना ते ग्राउंड करायला परवानगी द्यायचा मी म्हणत होतो. तरी पण आमच्या मनात संशय होताच, हे आम्हाला देणार नाहीत कारण यांची प्रवृत्तीच अशी आहे. ह्या प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून आम्ही देणार नव्हतो आणि देणाऱ्यांनी आजसुद्धा देतो म्हणून त्यांनी आम्हाला 2004 पासून आजपर्यंत त्यांनी आम्हाला झुलवत ठेवलेलं आहे. 2004ला ठराव झाला, वर्ष झाली, याला 21 वर्षापर्यंत आज देतो उद्या तो करत आहे. त्यांना स्मरण ठरावसुद्धा यांनी गावानं करून दिलेले आहेत. गाव करून देत आहे, पण ही पुढारी मंडळीने बाकीची जे आहेत यांचा या गोष्टीला विरोध आहेत. त्यावेळी याची चौकशी व्हावी आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची इथं कमान करून द्यावी आणि आमची जी खाली जे जमिनी आहेत, जमिनी तिथं आमचं तळं होतं मला ह्याचं, तिथं आमच्या देवस्थानच्या जमिनीजवळ 25 ते 30 एकर जमिनी आहेत. आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, ते तळंसुद्धा यांनी मुजवलं. आम्ही त्यासुद्धा 24 वर्ष झाले आमच्या जमिनीत ओस पडलेले आहेत. जाऊन बघावं, कोणी शासनाने येऊन बघावं आणि याचा आम्हाला त्वरित न्याय मिळावा. नाहीतर आमची जी बायका मुलं जे आम्ही आता निघालो, आमचा प्राण गेला तर आम्ही पाठीमागे हटणार नाही. आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही पाठीमागे नाही. एवढी शासनाला कळकळीची विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा हीच एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. इथलं प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार नाही. आम्ही 2004च्या ठरावाची अंमलबजावणी म्हणून आम्ही शिवणच्याकडं मागणी केली होती, तरी त्यांनी बरोबर त्याच मुद्द्याला बगल देऊन 2004च्या मुद्द्याला बगल देऊन त्यांनी आम्हाला चुकीचा निर्णय दिला अशी आमची मनाची खात्री झालेली आहे. तेव्हा शासनाने तरी आम्हाला न्याय द्यावा ही आमची माफक अपेक्षा आहे. त्या अपेक्षेने आम्ही शासन दरबारी चाललेलो आहोत. आमच्या बायका मुलांचं नाही यांचा हाल करून तिथंपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे का न्याय देऊन आम्हाला घराकडे पाठवायचं आहे हे शासनाने ठरवावं आणि शासनानं आम्हाला त्वरित न्याय द्यावा अशी आमची प्रत्येक बांधवांची आमची मागणी आहे.